इथे आलेलो आहे आमच्या रिसॉर्टवरती. हे आमचं म्हणजे रूम आहे आणि तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो काय आहे काय नाही. सो यस, ही आम्ही इथे म्हणजे राहतो आहे, इथे बुक केली रूम्स वगैरे आम्ही. आणि स्पॉट इतका मस्त आहे, जबरदस्त आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, इथेच बॅक वॉटर आहे. आणि ही कसली नदीचं नाव आता मला आठवत नाही नेमकं. तर इथे हे रिसॉर्ट आहे, हे बॅकवॉटर आहे. आणि जस्ट रिसॉर्टच्या त्या साईडला समुद्र आहे. तुम्हाला दाखवतो मी. मस्त एकदम. आणि एकदम क्वाईट आहे. आम्हाला घाई गर्दीतून म्हणजे सगळं ते काम वगैरे काम जे काय आहे त्याच्यातून थोडंसं शांतता पाहिजे होती. सो इथे आलेलो आहे मस्तपैकी. एकदम एकदम शांत आहे. इथे कोणीच नाही आहे, आम्हीच आहोत फक्त. आणि यस, इथे हे बॅकवॉटर रिसॉर्ट, इथे मस्त जागा. इथून ते सर्व ऋतू आणि मी सतीश ते बसले तिथे. आणि पुढे दाखवतो मी तुम्हाला पुढे काय तुम्हाला दाखवतो. कसे आराम करते बघा ते. रिसॉर्टमधनं बाहेर, आणि जस्ट रिसॉर्टमधनं बाहेर निघालो आणि ओ भाई 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 भाई, ये नजारा, काय नजारा यार. हे मॅजेस्टिक रिसॉर्ट आहे. आणि हे देखा, हे बघा, आई शपथ, काय पाहिजे दुसरं, काय पाहिजे कोणाला, काय पाहिजे तुम्हाला, इससे बढ़िया क्या हो सकता है भाई. लिटरली 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 प्रायव्हेट बीच आहे. प्रायव्हेट बीच आहे मित्रांनो. हे बघा, तिकडे रिसॉर्ट, त्याच्या पलीकडे बॅकवॉटर, आणि इकडे डायरेक्ट समुद्र. भाई खतरनाक आहे. सो आम्ही आलो मालवणला. मालवण म्हणजे प्रॉपर मालवण गावात नाही, तिकडे इतकी गर्दी असते त्यामुळे तिकडे आम्ही जाणं कॅन्सल केलं. मोस्टली दरवेळेस तिकडे जातो आम्ही, पण खूप गर्दी, मालवण तारकर्ली वगैरे खूप जास्त गर्दी असते. त्यामुळे आम्ही ठरवलं की तोंडोली नावाचा बीच आहे, मालवणच्या अलीकडे आहे थोडासा. आणि सेम देवबागला जायचं होतं आम्हाला, देवबाग एक्सपिरियन्स करायचा होता. बट सेम त्या देवबागसारखाच पेनिन्सुला आहे हा तोंडवली बीच आहे हा. आणि एकदम प्रायव्हेट बीच सारखा आहे, काही गर्दी नाही, काही नाही, काहीच नाही. आणि सो इथं तर मग त्यामुळे ठरवलं एवढ्या क्वाईट स्पेसमध्ये आम्ही थांबणार आहोत. सो येस, हे बुक केलेलं आहे मस्तपैकी. आणि आता एकदम डेंजर भूक लागलेली. सो आता जाऊन जेवायचं आहे. सध्या आत्ता जस्ट ह्या मोमेंटला आम्ही व्हेज खातो आहे. सी फूड खायचं आहे मालवणला, म्हणजे कोकणात आलो म्हटल्यावर सी फूड खाणं म्हणजे मस्ट. सो बघूयात, चला. पण आता व्हेज खायचं ठरवलं आहे आम्ही. तर कोणीच नाही आहे बघा, फक्त आम्ही. आणि विकेंड आहे बरं, हा विकेंड आहे आणि फक्त आम्हीच आहे. आणि हा समुद्र आहे भाई, नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होणार आहे. 3 दिवस राहणार होता आम्ही इथे. आणि ते तिकडं आयलँड एक, तिथे पण जायचं आहे. भरपूर काही ॲडव्हेंचर, भरपूर काही गोष्टी, डॉल्फिन स्पॉटिंग वगैरे सगळं काही करायचं आहे. ते दाखवतोच मी तुम्हाला. चला, कसं वाटतंय रे तुला? एकदम मस्त वाटतंय. कशा लोकेशनला आलोय आपण? एकदम भारी है ना? मालवण. तुला एक स्पॉट दाखवतो एक आपल्या नंबर जेवायला. वन. तुला एक स्पॉट दाखवतो तिथे आपल्याला जेवायला बसायचं संध्याकाळी. येस, कॅन्डल लाईट डिनर आहे का? येस. किती मोठा जबरदस्त आहे, पाय ना. तिथे मॅगी बनते का? है ना? हे बघ, ते बघ तो स्पॉट आहे बघ, तो बघ तो स्पॉट आहे तिथे जेवायला बसणार. मस्त हा स्पॉट आहे. वाव, एकदम बीच पाय समोर. सो यस, आवाज, लाटांचा आवाज. क्या लाटा? तो लाटांचा आवाज. तू कोणती फिश खाणार आहे? हे मी नाही खात फिश. का बरं? तेरे को खाना पडेगा. फिश नाही खात मी. यस, तेरे को खाना पडेगा. मध्ये बघणार आहे मी, फक्त एग्स खाते. आणि हा शपथ, भारी ना यार, मस्त वाटतंय. मस्त आहे ना एकदम. तर मित्रांनो, हे बघा कसे समुद्र बघतात त्यांचा आनंद अनावर होऊन जातो. आणि मस्तपैकी हा सूर्य बघा कसा मावळतोय. आणि ह्या सुंदर सुंदर लाटा अशा मन मोहून घेत आहे आपलं. आमचं तुमचं पण नक्कीच घेत असणार. त्या तिकडे बोट्स आहेत. हां, करेक्ट. त्या बोट्स बघा, मस्त आहे, एकदम छान वातावरण. आणि मस्तपैकी आम्ही झोप काढली एक, त्यानंतर बीचवरती आलो. कारण पूर्ण रात्रभरचा प्रवास, त्यामुळे पूर्ण दगदग झालेली, थकलेलो होतो जरा.
तर म्हटलं झोप काढूया आणि मग मस्त बीचवरती जाऊया. तसं अजून एक प्लॅन होता आमचा, बट वेळ झाला आणि मग म्हटलं चला बीचवरतीच पाण्यात आनंद घेऊ. आणि चला आता भेटूया, मस्त मजा करतो ना. तुम्ही घेतले ना हे बघा स्वाहा स्वाहा स्वाहा. आमच्या आहोंचा आनंद अनावर होऊन जातो डायरेक्ट समुद्राला बघून. इतकं त्यांना प्रिय आहे. या छान मस्त पैकी समुद्राच्या लाटा इथे सेंटरला. का हो? तुम्हाला असं वाटत नाही की इथे सेंटरला समुद्र खोल आहे? ते बघा त्या तिकडे बघा, त्या लाटा कशा असं स्थिर आहे, थोड्याशा कमी याच्या आहे. पण इथे बघा ही एकदम उचंबळून येतोय तिकडे लाटा. बघा या साईडला. कसं वाटतंय तुम्हाला समुद्रावर येऊन? कसं वाटतंय? एकदम भारी, मस्त वाटतंय का? एकदम मस्त मस्त. अहो बापरे, लाटा खूपच डेंजर आहे. आणि त्या बघा लोटताय पूर्णपणे. सो येस मित्रांनो, आम्ही झालेलो तर रेडी. मस्त पैकी आउटफिट बघा, सेम सेम. सो येस, आम्ही रेडी झालो होतो आणि आम्ही आता निघतोय मालवणला. तर रात्रीचं जेवण वगैरे तिथेच करणार. आज दुपारी बीचवर वगैरे गेलो, तुम्ही बघितलंच ते. आणि आता आम्ही जातो मालवणला. ती घाण म्हणजे पसारा थोडासा इग्नोर करा. हे बघा ही ऋतू पण तयार होते. अँड वी हॅव डन सेम आउटफिट, बट तिचे शूज ब्लॅक आहेत. येस. सो येस, आम्ही रेडी झालो होतो आणि आम्ही आता निघतोय बाहेर. आणि बाहेरचा नजारा किती मस्त आहे यार. इकडं पुन्हा अंधार अंधार झालं नाही. इथं मस्तपैकी रात्री आम्ही बसणार आहे. आता बसणार म्हणजे मस्त शेकोटी वगैरे करून बसणार. तर चला जाण्यासाठी आम्ही तयार. आवर ग. दिवाळी 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 लवकर. ए ठुमुक ठुमुक चल ना. आलोय आम्ही मित्रांनो इथे. हे काय रॉक गार्डन आहे नाही? रॉक गार्डन आहे. हां, इथे मला मेळावा दिसतोय खाण्याचा. तर रॉक गार्डनला आलोय आम्ही. कुठे आहे ते रॉक गार्डन? इकडे आहे. ते तिकडे आहे. तिथून जायला जायला रस्ता कुठे आहे त्याला? इकडनं नाही, त्या साईडनी रस्ता. तिकडून चल, तिकडे आहे रस्ता. तिकडे आलोय आम्ही रॉक गार्डनला. काय रॉक गार्डन मध्ये स्पेशलिटी काय ह्याची? हा, काय स्पेशलिटी काय? स्पेशालिटी मला काय माहिती काय. रॉक गार्डन. रॉकच नाही इथं. सो फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत रॉक गार्डन बघून. आणि हे आमचे आहोत त्यांचे फ्रेंड्स बघताय परफ्यूम तयार करून देणार आहे ते इथे. सो बघताय. कोणतं तयार करायचं आहे? फ्लोरा बघू ना आता. हा माझा फ्रेग्रन्स मॅच होतो का? तुमचा फ्रेग्रन्स इथं 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 इकडे का? बरं त्यांना द्या मग. नशा. सो मित्रांनो, आम्ही इथे परफ्यूम घेतलेला आहे. आम्ही दिलेलाच आहे तिला. मस्त आहे. बस 150 रुपीज. मित्रांनो, कधी जर मालवणला आलात तुम्ही तर नक्की ट्राय करा. 600 रुपये. 150 ओनली. आणि किती? 30 ml ना? हां, कधी जर आलात तर माझं नाव सांगा, डिस्काउंट देईल तो. चला
परफ्यूम घेतलेत फटफट इथून आम्ही. आणि कुठे रॉक गार्डनच्या समोर ना? रॉक गार्डनच्या समोर. रॉक गार्डनच्या समोर ॲड्रेस आहे भाऊचा. आलं तर कधी तर नक्की चेकआउट करा. सो मित्रांनो यस आम्ही मी 4 परफ्यूम घेतले एवढे आहेत ना. आणि हां त्याची सर्व्हिस वगैरे मस्त आहे आणि रेट खूप कमी आहेत. तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. रेट्स कमी आहेत त्याचे. आणि हा मुलगा पण चांगला आहे. तो यस गाडी इकडे आहे सतीश सर आपली. ते खाली जरा खराब दिसलं ना त्याच्यामुळे. सो यस आम्ही निघालोय आता आणि जेवण तर करायचं मित्रांनो, खूप लागलं. 10 त्यानंतर वाजताय. आम्ही जेवायला गेलो. चला, हॉटेल सापडत जेवण होतं वगैरे तर हॉटेल काय लवकर सापडलं नाही. चला जेवण आणि करायला शेवटी एक मित्रांनो. हॉटेल सापडलं मस्तपैकी आणि तिथे आम्ही मालवणी फिश फूड खाल्लं फर्स्ट टाइम, म्हणजे ह्या ट्रिपमध्ये फर्स्ट टाइम. आणि बस म्हणजे काय विषय होता की रेकॉर्डिंग मी करत होतो बट ते कळालंच नाही मला की रेकॉर्ड झालंच नाही. रेकॉर्डचं बटन दाबलं पण रेकॉर्डच झालं नाही त्या गोष्टी. पण चला ठीक आहे. नेक्स्ट मग पुढचं काय, आम्ही रिसॉर्टवरती गेलो आणि रात्री झोपलो. खूप उशीर झाला होता, 12-1 वाजले होते मला. सो आम्ही रिसॉर्टवरती गेलो आणि झोपलो. सो दिस वॉज द फर्स्ट डे. म्हणजे आमचा टेक्निकली हा पहिलाच दिवस होता. तर येस हा पहिला दिवस. पुढचा ब्लॉग, पुढच्या दिवशीचा ब्लॉग पुढे 1-2 दिवसात येईलच आता. तोपर्यंत हा एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा प्लीज. ओके बाय पुढच्या ब्लॉगमध्ये.